जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये सुद्धा आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पण आजची PDF किती वाजता उपलब्ध होईल? तर संध्याकाळी 6 नंतर आजची PDF उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 40व्या आहार आंतरराष्ट्रीय अन्न आणि आतिथ्य मेळाव्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. हा कार्यक्रम 10 मार्चपासून सुरू झाला असून 14 मार्चपर्यंत चालेल. आणि जर आपल्याला असं विचारलं की या आहारचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं, तर अन्न आणि उद्योग मंत्रालय व इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. यंदाच्या NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार चिरंजीवी यांना देण्यात आला आहे. मित्रांनो, तेलंगणा सरकारने आता गद्दार फिल्म अवॉर्ड्सची सुरुवात केली व यातील NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने चिरंजीवींना, तर पॅडी जयराज चित्रपट पुरस्काराने अभिनेता कमल हासन यांना सन्मानित करण्यात आला आहे. तसेच या पुरस्कारातील दिग्दर्शकाचा BN रेड्डी चित्रपट पुरस्कार श्रीनिवासराव यांना देण्यात आला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रश्मिका मंदाना यांना देण्यात आलेला आहे. आणि जर असं विचारलं की गद्दार फिल्म अवॉर्ड्सची सुरुवात कोणी केली, तर तेलंगणा सरकारने या पुरस्काराची सुरुवात केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2026च्या इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या 2026च्या इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने जयंत चौधरी यांना सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, जयंत चौधरी हे कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आहेत व त्यांना आता इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. बरं, हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर UKच्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या भारतीयांना हा पुरस्कार दिला जातो. आणि जे जयंत चौधरी आहेत यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिकमधून शिक्षण घेतलं होतं व त्यांचा समावेश 7 आउटस्टँडिंग अचिव्हर्समध्ये देखील करण्यात आला आहे. याआधी जे पुरस्कार देण्यात आले ते एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, भूविज्ञानाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा क्रॅफर्ड पुरस्कार वीरभद्रन रामनाथन यांना देण्यात आला. तमिळनाडू राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार धनुष यांना देण्यात आला. गोदावरी गौरव पुरस्कारातील अभिनय आणि पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठीचा पुरस्कार सयाजी शिंदे. जागतिक शिक्षक पुरस्कार रुबल नागी. 2025चा BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार स्मृती मानधना. CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया. धर्मवीर आनंद दिघे जीवन गौरव पुरस्कार जितेंद्र. नेपाळचा मातृभाषा रत्न आंतरराष्ट्रीय मानद पुरस्कार सुनील कुमार. तर इस्रायलच्या स्पीकर ऑफ द नेसेट मेडलने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. कोणत्या देशाद्वारे ऑपरेशन मुहाफिज उल बहार राबवण्यात येत आहे? तर मित्रांनो, हे ऑपरेशन पाकिस्ताननं सुरू केलं आहे. सध्या इराण युद्ध सुरू असून पाकिस्तानने आपला ऊर्जा पुरवठा आणि व्यापारी जहाजाचे संरक्षण करण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केलं आहे. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान नौदल आपल्या व्यापारी जहाजांना युद्धनौकांचे संरक्षण देत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे. यात आपल्याला योग्य असलेले विधान ओळखायचे आहेत. पहिलं विधान पहा. गेल्या 10 वर्षात देशातील अन्नधान्य उत्पादनात 44% वाढ झाली. मित्रांनो, विधान बरोबर आहे. गेल्या 10 वर्षात अन्नधान्य उत्पादनात 44% वाढ नोंदवण्यात आली आहे. दुसरं विधान पहा. भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला. हे सुद्धा विधान बरोबर आहे. शेवटचं विधान पहा. अन्नधान्य उत्पादनात संतुलित वाढ सुनिश्चित करण्यासाठी पश्चिम बंगाल वगळता देशभरातील 100 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य योजना लागू करण्यात आली. हे शेवटचं सुद्धा विधान बरोबर आहे. मित्रांनो, जी प्रधानमंत्री धनधान्य योजना आहे हे देशभरातील 100 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली आहे. पण पश्चिम बंगाल सरकारने ही योजना आपल्या राज्यात लागू केलेली नाही. आपल्याला हा पॉइंट लक्षात ठेवायचा. वन लायनरमध्ये सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या राज्याने प्रधानमंत्री धनधान्य योजना लागू केली नाही? तर पश्चिम बंगाल
या राज्याने ही योजना लागू केली नाही. या प्रश्नातील हे तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरं, ही माहिती कोणी दिली? तर मित्रांनो, ही माहिती लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. त्यासाठीच ही माहिती महत्त्वाची ठरते. बरं, तुम्हाला हे माहीत आहे का, संसदेत विचारले जाणारे प्रश्न प्रामुख्याने किती प्रकारचे असतात? तर हे प्रश्न 3 प्रकारचे असतात. पहिले आहेत तारांकित प्रश्न, दुसरे अतारांकित प्रश्न व तिसरे आहेत अल्पसूचना प्रश्न. तारांकित प्रश्नात स्टार असं चिन्ह असतं व याचं उत्तर तोंडी दिलं जातं व अशा प्रश्नांमध्ये सदस्यांना पुरवणी प्रश्न विचारण्याची संधी मिळते. या तारांकित प्रश्नाला उत्तर देतानाच शिवराजसिंह चौहान यांनी आपल्याला ती माहिती दिली आहे. अतारांकित प्रश्नामध्ये उत्तरे लेखी दिलं जातं व अतारांकित प्रश्नामध्ये पुरवणी प्रश्न विचारता येत नाहीत. हे जे पुरवणी प्रश्न आहेत हे फक्त तारांकित प्रश्नामध्येच विचारता येतात. अल्पसूचना प्रश्न हा तत्काळ सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर विचारला जातो व याचं उत्तर सुद्धा तोंडीच दिलं जातं. पुढील प्रश्न, हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या जागेवर कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अनुराग शर्मा यांची या जागेवर बिनविरोध निवड झाली आहे. मित्रांनो, अनुराग शर्मा हे काँग्रेसचे उमेदवार आहेत व हिमाचल प्रदेशाच्या या जागेसाठी इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार उभा केला नसल्यामुळे अनुराग शर्मा यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. अनुराग शर्मा हे शपथ कधी घेतील? तर विद्यमान राज्यसभा खासदार इंदू गोस्वामी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अनुराग शर्मा हे राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतील. आता हा प्रश्न पहा, भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचं उद्घाटन हे दिल्ली येथे करण्यात आलं. मित्रांनो, पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली मेट्रोच्या 2 नवीन कॉरिडॉरचं उद्घाटन केलं, ज्यामध्ये भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचा देखील समावेश आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. भारतातील पहिला पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रो हा दिल्लीमध्ये सुरू झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिल्लीत आयोजित 35व्या स्कोआ बैठकीचं अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर या 35व्या स्कोआ बैठकीचं आयोजन दिल्लीत करण्यात आलं होतं व याचं अध्यक्षस्थान डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी भूषवलं आहे. डॉक्टर जितेंद्र सिंह कोण आहेत? तर ते कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री आहेत व त्यांच्याच अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या स्कोआ बैठकीत केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांच्या कल्याणाशी संबंधित समस्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. पुढील प्रश्न, के.जी. जॉर्ज यांचे नुकतेच वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना खालीलपैकी कोणत्या मेडलने सन्मानित करण्यात आले होते? तरी जे के.जी. जॉर्ज आहेत यांना वीरचक्रानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. के.जी. जॉर्ज यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, त्यांनी 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. के.जी. जॉर्ज हे पॅराशूट ब्रिगेड सिग्नल कंपनीमध्ये लान्स हवालदार या पदावर कार्यरत होते व 1965च्या युद्धात वाघा सेक्टरमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी असाधारण शौर्य दाखवत भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन कधी साजरा केला जातो? तर हा आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन 10 मार्च रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर 2022 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणतं राज्य हे 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरास बंदी घालणारे देशातील पहिले राज्य ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच कर्नाटक हे राज्य 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरास बंदी घालणारं देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.